मी सांगितल्याप्रमाणे एक वेळेस अख्खा मसूरची डाळ करून पहा. तुमचे घरचे एक चपात्याऐवजी 2 चपात्या खातील. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. येथे मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये स्वच्छ धुवून अशी अख्खा मसूर टाकली आहे. कुकरचे झाकण लावून आपल्याला हे फुल फ्लेमवर 3 शिट्ट्या आणि मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात, म्हणजे आपली अख्खी मसुरी व्यवस्थित शिजेल. डाळ शिजली की मग आपल्याला इथे कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये जिरे मोहरी मी टाकली आहे आणि 2 बारीक कट करून कांदे टाकायचे आहेत. कांदे थोडेसे लालसे झाले की मग त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि 2 वाळलेली लाल मिर्च टाकायची आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याला स्किपही करू शकता. थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आपल्याला. व्यवस्थित ते मिक्स करून मग बारीक कट केलेला एक टोमॅटो मी त्यामध्ये टाकला आहे. कांदा आहे आपल्याला 2 टाकायचे आणि टमाटर आपल्याला 1च टाकायचा आहे. कांद्यामुळे ती अख्खी मसूर आहे ती आणखीन स्वादिष्ट होते, त्यामुळे कांदा आपल्याला जास्तच टाकायचा आहे. टोमॅटोही आपले व्यवस्थित शिजले की मग त्यामध्ये मी लाल तिखट टाकले 3 चम्मच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच गरम मसाला. थोडंसं पाणी टाकून आपल्याला 1 मिनिट हा मसाला सर्व शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपली शिजलेली जी डाळ आहे ती त्यामध्ये टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये. जास्तही आपल्याला पातळ ही डाळ करायची नाही, थोडीशी घट्टशीच ठेवायची आहे. त्यामुळे येथे मी अर्धा ग्लासच पाणी टाकलं आहे, म्हणजे आपली डाळी व्यवस्थित होईल. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी क्रश करून आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे. 2 मिनिट वाफवून हे पहा आपली तयार आहे अख्खा मसूर. एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा.